संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। पक्षाचा विजय असो, प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो। अपना भिडो बच्चू कडू, अपना भिडो बच्चू कडू। पांडुरंग बरोरा साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पांडुरंग बरोरा साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कोण म्हणतो येणार नाही, अरे कोण म्हणतो येणार नाही, पांडुरंग बरोरा साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी। पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमचे बच्चू कडू साहेब, आमचे संपर्क प्रमुख हितेश जाधव साहेब आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या आदेशाखाली आज आम्ही शहापूर तालुक्यातील शहापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील लोकप्रिय उमेदवार माननीय पांडुरंग बरोरा साहेब यांना आज आम्ही बिनशर्त पाठिंबा या ठिकाणी देत आहोत। याचं कारण असं आहे, आपण शहापूर तालुक्यात बघितले असेल आज अनेक विषय, आज अनेक समस्या आग वासून उभ्या आहेत आणि या ठिकाणी जे आपले आमदार महोदय आहेत तर ते तसं आपण बघितलं तर ते निष्क्रिय ठरलेले आहेत। शहापूर तालुक्यातील अनेक समस्या सोडवण्यासाठी निष्क्रिय ठरलेले आहेत आणि आम्ही आज जो पाठिंबा दिलेला आहे तो शहापूरच्या विकास आणि सर्वांगीण विकासासाठी शहापूरमध्ये जे प्रलंबित विषय आहेत ते कुठेतरी या ठिकाणी मार्गी लागतील या हेतूने आणि हीच मुख्य आम्ही भूमिका ठेवून आज या ठिकाणी पांडुरंग बरोरा साहेब यांना आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहापूर तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत। प्रहार जनशक्ती पक्षाने आज तुम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे, काय सांगा? आमचे मित्र आदरणीय लोकप्रिय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती या पक्षाची संघटना शहापूर तालुक्यात आहे आणि त्याचं सामाजिक कार्य खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी करतायत। त्याचे अध्यक्ष आमचे वसंत कुमार पानसरे आणि त्यांचे सर्व प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते ते तालुक्यात अडल्यानिडल्यांना गोरगरिबांना संकटकाळी मदतीला धावून जाणारी संघटना आहे आणि थोड्याच कालावधीत या संघटनेचा विस्तार या संपूर्ण तालुक्यावर या ठिकाणी झालेला आहे। परंतु अनेक दिवसापासून ही संघटना शेवटपर्यंत चाचपणी करत होती की आपलं मत आहे ते मत अमूल्य मत योग्य ठिकाणी गेले पाहिजे आणि म्हणून या तालुक्यात या मतदारसंघात मागील 2014 ते 19ला 5 वर्षे माझा कार्यकाळ यांनी बघितला आणि आत्ताचे 5 वर्षे मागील पूर्वीचे 15 वर्षे या 20 वर्षाच्या कार्यकाळात 5 वर्षाचा कार्यकाळाचा विकासाचा लेखाजोखा जर बघितला असेल तर या ठिकाणी बाहुली प्रकल्प असेल, क्रीडा संकुल असेल, प्रशासकीय इमारत असेल, बस पोळा असेल, ॲन्युटी अपडेटचे रस्ते असतील, हे विविध प्रश्न प्रकल्प काही पूर्ण झाले, काही मार्गी लावलेले आणि ते या 5 वर्षात पूर्णपणे अपूर्ण आहेत। त्यामुळे महत्त्वाचे प्रकल्प शेतकऱ्यांचे विषय आहेत। या विधानसभेत कोण आवाज उठवू शकतो तर पांडुरंग बरोराच उठवू शकतो। म्हणून आज प्रहार जनशक्तीचे तालुका अध्यक्ष वसंतकुमार पानसरे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज पूर्ण संघटनेने आज महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांनी मला या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा दिलेला। नक्कीच त्यांच्या या पाठिंब्याने या ठिकाणी विजय या ठिकाणी मला नक्कीच या ठिकाणी दिसतो। मी मनापासून प्रहारचे आणि बच्चू भाऊंचे आणि वसंतकुमार तुमच्या सर्व टीमचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। रामकृष्ण। शहापूर तालुक्यातील 2 ते 2.5 वर्षात आहे, परंतु या कार्यकाळामध्ये आपण अनेक ज्या ठिकाणी अन्याय त्या ठिकाणी प्रहार करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केलेला आहे। आपण जर बघितलं तर प्रशासन असेल, त्याच्यानंतर हॉस्पिटलचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, ज्या ठिकाणी अन्याय किंवा ज्या ठिकाणी समस्या त्या ठिकाणी प्रहार करण्याचाच निर्णय आजपर्यंत घेतलेला आहे आणि तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत का ज्या आवासून उभ्या आहेत। आपले अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी असतील, मात्र अनेक लोकप्रतिनिधी कुठेतरी कुचकमी ठरल्याचं आपल्याला दिसत आहे। म्हणून आज आम्ही सर्वानुमते आणि भाऊंच्या आदेशाने आज आम्ही पांडुरंग बरोरा साहेब यांना बिनशर्त पाठिंबा देत आहोत। मात्र हे करत असताना आपल्याला तुमच्याकडनं आम्हाला एक वचन पाहिजे की ॲक्च्युली बघा गेली 5 वर्षात 5 वर्षांमध्ये जे पण प्रश्न होते ते निकाली निघाले नाही आणि अनेक प्रश्न आवासून उभे आहेत। आज ही ग्रामीण भागामध्ये अनेक विषय आहेत, पाणी समस्या असेल, तालुक्यामध्ये देखील अनेक समस्या असतील। बघा महिलांसाठी ज्या काही समस्या मांडल्या त्या तालुक्याच्या जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत।
आणि जर 5 वर्षे मागे कुठल्याच समस्या विधानसभेचा आवाज उठलेला नाही. या समस्यांचा आवाज पहिल्या अधिवेशनापासून या ठिकाणी पुन्हा एक तुम्हाला या ठिकाणी अभिवाचन देतो. आणि जसं तुम्ही बोलला की कोणी ऐकलं नाही तर आम्ही त्याच्या दारात पण जाऊन प्रहार करतो, परंतु या ठिकाणी तुम्हाला अभिवाचन देतो की ती वेळ येऊन देणार नाही. तुम्ही ज्या प्रहारच्या ज्या काही समस्या आहेत त्या मी बरोबर करेन, कारण माझं नाव बरोबर आहे, दरोडा नाही. आणि म्हणून त्या समस्या सोडणार नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करेन, कारण मी 24/7 माझा मोबाईल कधी बंद नसतो. त्यासाठी सदैव तुमची साथ. आज आपण एकत्र आलोय, असेच आपण कायमचे एकत्र राहून हातात हात घालून या ठिकाणी आपण काम करू. कारण तुम्ही जे संघटना या ठिकाणी करताय, काम करताय, ती तालुक्याच्या जनतेच्या हिताचीच त्या ठिकाणी ते प्रश्न घेऊन येतात. त्यासाठी मी सदैव आपल्या सोबत आहे. पांडुरंग बरोबर साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पांडुरंग बरोबर साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. महार जनशक्ती पक्षाचा विजय असो. महार जनशक्ती पक्षाचा विजय असो. बच्चू कडू साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी.